ठेवले हे नाव कोरलं जाणार. मॅन ऑफ द मॅच 42 झाल्यात. 7 विकेट, बॅट्समॅन 7 आउट आहेत. 42 धावा धाबकावरती लागतील. गोल्डन ग्लो ऑटो डिटेलिंग यांच्या माध्यमातून फ्री वॉशिंग साठी एक कुपन सुद्धा देण्यात येतं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी. अगदी चौक गावामध्ये ते तुम्हाला विकेट हॅट्रिक घेतले त्या गोलंदाजाला हे कुपन आम्ही ही मॅच झाल्यानंतर लगेचच देणार आहोत. गोल्डन ग्लो ऑटो डिटेलिंग ऑल अबाउट केअर. सिद्धेश हा गोलंदाज ठरलाय या पारितोषिकासाठी मानकरी. शेवटच्या षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज गोलंदाजीसाठी येतील. सूरज भगत शिवकरचा हा बॉलर. स्ट्राईक एंडला बॅट्समन असतील आता आकाशला इथून बॅटिंग करावी लागेल. द संघाला तारावं लागेल. किमान 15 ते 20 धावसंख्येचं षटक शोधावं लागेल. शोधण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु तिथे मात्र फिल्डर लॉंग ऑनचा इंटरेस्टेड कॅच साठी बॅट्समन आउट. इथे मात्र बॅट्समन आउट होत असताना तुम्हाला पाहायला मिळाले. इन ॲट नंबर 9 साठी नवीन बॅट्समन आकाश भोईर आउट झालेत. 9 साठी विशाल ठाकूर आले आणि इन ॲट नंबर 10 साठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निखिल मस्कर. नारपोलीचा हा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी 5 चेंडू फेस करायचेत. शेवटच्या 5 बॉलमध्ये मोठे फटके मारण्यासाठी त्यांना कॅप्टनने सांगितलं असेल की 2 तरी फटके मारून या आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये पोहोचवा. या क्रीडांगणावरती चांबो जर विचार केला ना 50-55 टार्गेट एक बॅलन्सिंग टोटल बनू शकतं. फायटिंग टोटल बनू शकतं. इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गुल. आंबो काल सुद्धा सांगितली होती की 2000हून अधिक गाण्यांची प्लेलिस्ट डीजे सँडीकडे आणि ऑपरेटिंग सध्या सुरेश दादा करतात त्यांच्याकडे. आणि त्यांचा ते टॅलेंट आहे ना. अगदी कॉमेंटेटरने सांगितलं की दांडी गुल झाले अगदी लगेच आपल्या प्लेलिस्ट मधल्या 1999 गाणी सोडून एक गाणी त्यांनी चॉईस केला आणि लगेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. आणि सुरेश या नावांमध्ये एक वेगळंच टॅलेंट भरलंय. अगदी एक चांगलं या अशा घटना फार कमी प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. इथे गोलंदाज सूरज गोलंदाजी करतोय. अगदी डीजेची भूमिका सुद्धा सूरज साकारतोय आणि कॉमेंट्री सुद्धा सूरजच करतोय. हे काय आगले वेगळं आकर्षण आज चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालं. इथे ऑल आउट केलं जाणार का याच्याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे. यावेळेसचा फटका हवेत आहे. ऑल आउट होते आणि विकेट हॅट्रिक 10वी कंप्लीट केली जाते. गोलंदाजाचं नाव आहे सूरज आणि त्याच्या गावाचं नाव आहे शिवकर. अरे छोड़ झाड़ गे
ला सुद्धा आपण गोल्डन ग्लो ऑटो डिटेलिंगचं एक कुपन देणार आहोत. खूप चांगली कॅच आणि त्यानंतर विकेट हॅट्रिक त्याने सुद्धा संपादित केली. ही मॅच झाल्यानंतर सूरज आणि सिद्धेश या दोन गोलंदाजांना आपण गोल्डन ग्लो ऑटो डिटेलिंग ऑल अबाउट क्लिअर केअर त्यांना आपण हे कार देणार आहोत, कुपन देणार आहोत फ्री वॉशिंग. ते चौकला जाऊन आपल्या गाडीची करतीलच. आणि जरूर इथे मात्र सत्र संपतंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 42, टार्गेट असेल 43 धावसंख्येचं. इथे टार्गेट चेस केलं जाणार की टार्गेट रोखलं जाणार. जशी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाल्या ती गोलंदाजी पाहता दुसऱ्या सत्रामध्ये तशी गोलंदाजी केली जाणार की एकतर्फी सामना रंगणार. परंतु सामना कसा रंगेल आणि सामना रंगवण्यासाठी आवाजामध्ये जरूर बदल होईल. अगदी तंत्रशुद्ध मराठीचा वापर करून आज मात्र ज्यांनी चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्व क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेच असे आमचे यंगस्टर्स परम मित्र ओमकारजी गुरव चौक तुपगावचे आहेत. त्यांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा सूर्यकांत दादा पाटील असतील आणि सातबाई ग्रुपचा आभार मानतो.